अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. लवकरच दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे आणि सर्वात अगोदर येणारा सण दिवाळीमध्ये तो म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला आपण अनेक वस्तूंचं खरेदी करत असतो. त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की धनत्रयोदशीला सोनं खरेदी केलं पाहिजे, चांदी खरेदी केली पाहिजे. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढी महत्त्वाची माहिती सांगणार आहे की बघा, जर आपण सोने, चांदी यासारख्या गोष्टी खरेदी करू नाही शकलो तर अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ती वस्तू आहे ती खरेदी केल्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीच कमी पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी धनत्रयोदशी साजरी केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा आणि नवीन वस्तू खरेदी करण्याचे खूप महत्त्व आहे असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि पितळेची भांडी खरेदी केल्याने अपार सुख आणि समृद्धी मिळते. हे अगदी खरं आहे. परंतु बघा, जर आपल्याला या दिवशी सोनं आणि चांदी नाही खरेदी करता आली किंवा आपली यथाशक्ती आपल्याला नाही जमलं, पितळेची भांडी देखील आपण नाही खरेदी करू शकलो, तर मग अशी कोणती गोष्ट आहे की जे सोने चांदीला सुद्धा मागे टाकू शकते? तर या ठिकाणी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी अतिशय महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू, ज्याला आपण लक्ष्मी म्हणत असतो, या ठिकाणी ही लक्ष्मी आपण खरेदी करू शकतो. बघा, वर्षभर आपल्याला ही जी लक्ष्मी आहे आपल्या घरामध्ये राहत असते. त्याचसोबत आपल्याला काय करायचं आहे, ही जी झाडू आहे ही कोणत्या दिवशी आणायची याचं सुद्धा खास महत्त्व आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी जर आपण लक्ष्मी स्वरूपातील ही झाडू आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी मातेचं आगमन झालेलं असतं. कारण आपण त्याची पूजा करत असतो. जी आपण ज्याला केरसुणी म्हणतो, ती केरसुणी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आणायची आहे. आपण पाटावर लक्ष्मी स्वरूपात तिला मांडून पूजा करत असतो. तिला सगळ्या काही विधी करून तिची पूजा करत असतो. म्हणून ते आपल्यासाठी एक लक्ष्मी स्वरूप आहे. मग ही जी झाडू आहे किंवा ही जी केरसुणी आहे लक्ष्मी स्वरूपातील, ही आपल्यासाठी अगदी म्हणजे सोने आणि चांदीला मागे टाकणारी आहे. कारण तिच्यामध्ये लक्ष्मीचं स्वरूप बसलेलं आहे. त्या दिवशी आपण तिची लक्ष्मी स्वरूपात पूजा करतो आणि वर्षभर तिला आपल्या घरामध्ये ठेवत असतो, त्याचा वापर करत असतो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीच कमी पडत नाही. त्याचसोबत घरामध्ये सुख, संपत्ती आणि कीर्ती लक्ष्मीच्या पावलांनी येत असते. याचाच अर्थ असा आहे की ही जी केरसुणी आहे आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आणायची आहे. त्याचसोबत अजून एक वस्तू आहे, ती म्हणजे तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा एकत्रित एक फोटो मिळतो, ज्यामध्ये भगवान विष्णूंचे माता लक्ष्मी पाय दाबत असते. तर हा जो फोटो आहे हा तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी हा लक्ष्मी मातेचा फोटो आणि भगवान विष्णूंचा फोटो एकत्रितपणे आणल्यामुळे ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा घडते त्या ठिकाणी माता लक्ष्मी देखील स्थिर स्वरूपात वास करत असते. या फोटोमध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करत आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोटो धनत्रयोदशीच्या दिवशी आणायचा आहे. तुमच्या देवाऱ्यामध्ये जर हा फोटो नसेल तर तुम्ही 100% हा फोटो घेऊन या. हा फोटो आणल्यानंतर याची जी सेवा आपण करतो यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित स्वरूपात सेवा घडत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीच कमी पडत नाही. म्हणून हा फोटो तुम्ही धनत्रयोदशीला घेऊन यायचा आहे. जर हा फोटो देखील तुमच्या देवाऱ्यात असेल तर मग तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी काय आणू शकता, तर या ठिकाणी लक्षात घ्या, तुमच्या देवाऱ्यामध्ये जर कमळगट्ट्याची माळ नसेल तर छोट्यातली छोटी कमळगट्ट्याची म्हणजे 40 मण्यांची माळ देखील तुम्हाला भेटते. तीही 30 का 40 रुपयांमध्येच भेटते. याच रेटमध्ये मिळते. त्यामुळे तुमच्या देवाऱ्यामध्ये जर कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती तुम्हाला घेऊन यायची आहे. कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळाच्या बीपासून बनलेली असते. साक्षात माता लक्ष्मी ही कमळामध्ये बसलेली असते आणि तिचं हे आवडतं फूल किंवा आवडती माळ आहे असं म्हटलं तरी चालेल. फूल तर आपण प्रत्येक वेळेस देऊ शकत नाही, म्हणून कमळाच्या बीपासून बनलेली ही कमळगट्ट्याची माळ जर आपण धनत्रयोदशीच्या दिवशी आणली तर या स्वरूपात देखील माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते. म्हणजेच काय, तर माता लक्ष्मीला आवडतं फूल आपण आपल्या सेवेमध्ये त्याचा वापर करत असतो किंवा त्यापासून आपण सेवा करत असतो. ही कमळगट्ट्याची माळ तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावर ही कमळगट्ट्याची माळ ठेवायची आहे. यामुळे देखील या स्वरूपात आपल्या घरामध्ये
माता लक्ष्मी प्रवेश करत असते, म्हणून तुमच्या देवाऱ्यामध्ये जर कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती तुम्ही या दिवशी आणायची आहे. आता हे देखील तुमच्या देवाऱ्यात असेल तर मग तुम्ही दुसरं काय आणायचं आहे तर बघा, धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा केली जाते आणि त्याचसोबत धनत्रयोदशीला धन्याचा खूप मोठा मान आहे. तर तुम्ही या दिवशी धने देखील आणू शकता, जे आपण पूजेमध्ये वापरायचे आहे. त्यामुळे काहीच नाही शक्य झालं तर तुम्ही जे आपण धने वापरत असतो हे धने तुम्हाला या दिवशी आणायचे आहे आणि पूजेमध्ये वापरायचे आहे. कारण की धनाची देवी म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी आपल्याला देवीची पूजा करायची आहे, माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि तिच्यासमोर हे धने आपल्याला ठेवायचे आहे आणि या धन्याची देखील या दिवशी आपण पूजा करायची आहे. यामुळे देखील वर्षभर धन आपल्या घरामध्ये कायम राहत असतं, धनाची कमी कधीच आपल्याला पडत नाही. म्हणून धने देखील या दिवशी तुम्ही आणू शकता. अजून तुम्ही या दिवशी अतिशय महत्त्वाची आपल्या देव्हाऱ्यामधली जी गोष्ट आहे म्हणजे तुमच्याकडे देव्हाऱ्यामध्ये तुम्ही दक्षिणावर्ती शंख तुमच्याकडे नसेल तर तो देखील आणू शकता तुम्ही. दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीचा भाऊ आहे आणि त्यामुळे या दिवशी जर तुम्हाला काही खरेदी करायचं असेल की जे 30 रुपयांपेक्षा जास्त आहे आणि तुम्हाला अतिशय गरजेचं आहे तर तुम्ही ही देखील वस्तू या दिवशी आणू शकता. तर कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये या वस्तू आणू शकता. कारण की प्रत्येकजण सोने आणि चांदी खरेदी करू शकत नाही. यथाशक्ती तुम्हाला जर जमत असेल आणि तुमची जर तेवढी यथाशक्ती तुम्ही घेऊ शकत असाल सोने किंवा चांदी, तर सोन्याची छोटीशी गोष्ट देखील तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्हाला जर चांदीचं काय बनवायचं असेल, तुमच्या घरामध्ये जर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही चांदीचा जो शिक्का मिळतो माता लक्ष्मीचा तो देखील घेऊ शकता. आणि नाहीच तुम्हाला जमलं तर जसं मी सांगितलं की 20 किंवा 30 रुपयांमध्ये हा छोटासा फोटो देखील तुम्ही खरेदी करू शकता. म्हणून तुमच्या देवाऱ्यामध्ये जी गोष्ट गरजेची आहे की जी अगदी स्वस्तात तुम्हाला मिळणार आहे ती देखील तुम्ही या दिवशी आणू शकता. कारण धनत्रयोदशीच्या दिवशी काही ना काही छोटीशी वस्तू जी आपण आपल्या देवाऱ्यामध्ये वापर करू शकतो ती जर आणली तर ती माता लक्ष्मीच्या स्वरूपातच मानली जाते. त्यामुळे तुम्ही ही देखील वस्तू या दिवशी आणू शकता. तुम्हाला समजलंच असेल की धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला 30 रुपयांमध्ये काय मिळतं. अगदी छोटीशी वस्तू आहे जी तुम्ही या दिवशी आणायची आहे. आणि लक्षात ठेवा की दिवाळीच्या दिवशी जो झाडू आपण पूजन करत असतो तो नेमका कोणत्या दिवशी आणावा, कसा आणावा, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. तर तो कोणत्याच दिवशी न आणता धनत्रयोदशीच्या दिवशी जर आणला तर अतिशय त्याचा मोठा मान असतो. तो धनत्रयोदशीलाच आणावा असं मला वाटतं. तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही झाडू आणून बघा आणि त्यानंतर दिवाळीला त्याची पूजा करून बघा. आपल्याला वर्षभर खरंच कशाची कमी पडत नाही. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी अतिशय या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही आणू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच महत्त्वाची माहिती सांगायची होती. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.